श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 103. श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती अक्कलकोटच्या रहिवाशांना आणि बाहेरील गावातील लोकांना वारंवार येत होती. मालोजी राजे आणि राणीसाहेब तर स्वामींचे निस्सिम भक्त झाले होते. स्वामी समर्थ जेव्हा राजवाड्यात जात होते तेव्हा तेथे 8 दिवस राहत होते. मालोजी राजांनी स्वामींची सेवा करण्यासाठी भुजंग नावाचा एक शिपाई नेमला होता. स्वामी त्याला प्रेमाने फिरंगी म्हणून हाक मारित होते. स्वामी समर्थ राजवाड्यात मुक्कामाला गेले की भक्तजनांची कुचंबणा होत होती. कारण राजवाड्यात स्वामींच्या दर्शनाला पुरुषांनी जाण्यास बंदी होती. फक्त बायकाच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत होते. त्यामुळे लोकांच्या झुंडच्या झुंड राजवाड्याबाहेर स्वामींच्या दर्शनाकरिता थांबून राहत होत्या. मग स्वामी समर्थ सायंकाळच्या समयी राजवाड्याच्या गच्चीवर बसून यात्रेकरूंना दर्शन देत होते. स्वामींना भोंदू आणि ढोंगी लोकांचा तिरस्कार वाटत होता. पाहता क्षणी स्वामींच्या चेहऱ्यावरून माणसाचे अंतरंग ओळखीत होते. म्हणून तर स्वामींसमोर येण्यास भले भले घाबरत होते. केव्हा केव्हा तर गर्दीतल्या एखाद्या माणसाला स्वामी नावाने हाक मारून बोलवित होते आणि सर्वांसमोर त्याचा खरा चेहरा उघड करीत असे. काय रे नारायणा, अजूनही उन्हाडक्याच करतोयस ना गाढवा? असे ऐत खाऊचे जीवन चांगले नाही. किती दिवस बापाच्या जीवावर उड्या मारणार? नारायण नावाचा आळशी तरुण मग खजील होऊन जात असे. कोणी भक्त आपली मनोकामना स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी इच्छा मनात धरून आला तर स्वामी त्याला म्हणत होते, उतावळा सो बावळा, धीरे सो गंभीर. स्वामी ढोंगी माणसांचे ढोंग सर्वांसमोर उघड करून त्याची रेवडी उडवीत होते. असाच एक बुवा अक्कलकोटे आला होता. रोज सकाळी स्नान करून कपाळी टिळा आणि अंगाला गंध लावून गळ्यात माळा घालून विना घेऊन पदे व अभंग म्हणत बुवा गावावर भिक्षा मागत फिरत होते. लोकांची या बुवाविषयी अतिशय चांगले मत होते. त्या दिवशी स्वामी समर्थ गणपतराव जोशी यांच्या ओसरीत बसले असतानाच तो बुवा विना वाजवीत गात तेथे आला होता. संतन की वाणी साधू राम ए संतानी वाणी. बुवा हे पद म्हणत जेव्हा गणपतराव जोशींच्या घरावर उभे राहिले तेव्हा ओसरीत बसलेले स्वामी समर्थ गदगदून हसू लागले. त्या बुवाकडे बोट दाखवीत हसत म्हणू लागले, बघा बघा संत बघा, साधू बघा. स्वामींचे बोलणे उपहासात्मक होते. ते बुवाच्या संदर्भात असे का बोलत आहेत हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. स्वामी यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री स्वामी